समाचार अब तक, सत्य का साथ। सभा निवडणुकीचे नामांकन दाखल केल्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्यातून तालुकास्तरीय महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली असून या मेळाव्याला महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉक्टर प्रशांत पडोळे यांना बहुमताने निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। तर हा कार्यकर्ता मेळावा सळकर्जुनी, गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना निवडून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले आहे। झेडपट भाव मिळाला का नाही, उलटा भाव कमी होता। खताचे भाव वाढले, त्याच्यावरही आपण फोटो लावला। आता याला फोटोचा मोठा शौक आहे, आता यांचा फोटो उतरून टाकायचा आपल्याला। डिझेलचे भाव वाढवले, आज किती शेतकरी बैलाने शेती करतात? माझा सवाल तुम्हाला, किती लोक करतात? जर वर 4% पुन्हा शेष जो आहे, रस्ते विकासाचा वेगळा, शेतकऱ्यांच्या नावाने 4 रुपये त्याच्यावर घेतले। मी अनेकदा उदाहरण सांगतो, तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते म्हणून तुम्हाला माहितीसाठी, कारण प्रचारासाठी मुद्दे आहेत की अटल बिहारी वाजपेयीचं सरकार असताना त्यांनी 1 रुपया डिझेल पेट्रोल वाढवलं आणि त्याच्यापासून प्रधानमंत्री सडक योजना काय, ही योजना डॉक्टर मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री असतापर्यंत चालली। आमच्या शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, आतंकवादी, खालिस्तानी म्हटलं जाते आणि आम्ही जो पाठवलेला खासदार होता तो तिथं पिंचा वाजवत होता, मोदींची तारीफ करत होता। आणि हा शेतकरी विरोधी आता पुन्हा उभा झालेला या शेतकरी विरोधी बीजेपीच्या उमेदवाराला आता परास्त करण्याचा एक मनसुबा आपल्याला सगळ्यांना करावा लागेल। समाचार अब तक ब्यूरो रिपोर्ट, गोंदिया।